Hello students, welcome to the next session of this Kingdom Planty. So last lecture we have to study the division angiosperms. So in this topic there are Kingdom Planties divided into two subkingdoms, that means cryptogamies, flowerless seedless plants, and phanerogamies, that means with flower seed bearing plants. So cryptogamy having three divisions, which one? Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. Phanerogamy having two divisions, which one? Gymnosperms and angiosperms. इथपर्यंतचा पार्ट आपण 5 मेन इम्पॉर्टंट पार्ट आपण 5 डिव्हिजन्स अभ्यासलेले आहेत. या टॉपिकमधला हा लास्ट सेशन आहे, शेवटचा पार्ट आहे. याच्यामध्ये आपण या 5 डिव्हिजन्समध्ये प्रत्येक वेळेस त्या प्लांटचे लाईफ सायकल अल्टरनेशन ऑफ जनरेशन असं लिहिलेलं होतं. ते अल्टरनेशन ऑफ जनरेशन काय असतं, म्हणजे प्लांटची लाईफ सायकल कोणकोणत्या प्रकारची असते, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल काय असते, डिप्लॉन्टिक काय असते, हॅप्लोडिप्लॉन्टिक काय असते, स्पोरोफाईट म्हणजे काय असतो, गॅमिटोफाईट काय असतो, स्पोर्स कुठं तयार होतात, गॅमिट्स कोणापासून तयार होतात, याच्यापासून यंगवन तयार कसं होतं, एंटायर लाईफ सायकल ऑफ दी प्लांट आपल्याला बघायचं आहे. म्हणजे अगदी त्याचं झायगोटपासून यंगवन कसं तयार होतो, मॅच्युअर प्लांट कसं तयार होतं, स्पोअर्स, गॅमेट्स, हे कंप्लीट लाईफ सायकल आपल्याला स्टडी करायचे आहे. म्हणजे आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहे प्लांट लाईफ सायकल ऑफ दी प्लांट अँड अल्टरनेशन ऑफ जनरेशन. सो प्लांट लाईफ सायकल. लाईफ सायकल यालाच आपण असंही म्हणत असतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. अल्टरनेशन ऑफ जनरेशन. ओके, अल्टरनेशन ऑफ जनरेशन हा दोनही पार्ट आपल्याला डिटेल बघायचा आहे. पहिल्यांदा आपण बघूया अल्टरनेशन ऑफ जनरेशन कशाला म्हटलं जातं. ही व्याख्या आपण सिद्धच करणार आहे. जनरेशन म्हणजे फॉर्मेशन, तयार होणे, अल्टरनेट एकाड एक, एकदा स्पोअर्स एकदा गॅमेट्स. सो लाईफ सायकल ऑफ द प्लांट इज कंप्लीटेड इन 2 phases, स्पोरोफायटिक फेज अँड गॅमेटोफायटिक फेज अल्टरनेट टू इच अदर. म्हणजे ही जी लाईफ सायकल आहे ही लाईफ सायकल 2 फेजमध्ये कंप्लीट होत असते. एक स्पोरोफायटिक फेज असते आणि दुसरी गॅमेटोफायटिक फेज असते. सो लाईफ सायकल हॅविंग 2 phases. आता या 2 फेजेस कोणत्या आहेत, तर या 2 फेजेसमध्ये एक पहिली महत्त्वाची फेज आहे ती म्हणजे स्पोरोफायटिक फेज. स्पोरोफायटिक phase, and the second one is gametophytic phase. Gametophytic phase. So here phytic means plant, gameto means gamete. A plant part which produce the gamete called as gametophyte, and the plant part which produce the spores called as sporophyte. So this sporophytic phase is shown by sporophyte. Sporophyte is a mature plant body called as sporophyte. Gametophytic phase is shown by gametophyte. Gametophyte. So sporophyte produce the spores, spore producing body called as sporophyte. Spore producing body is sporophyte. Gamete producing body, gamete producing body called as gametophyte.
नावावरून सांगता येतं स्पोर्स तयार करणाऱ्या प्लांट बॉडीला म्हणायचं स्पोरोफाईट. याच्यामध्ये प्लांट बॉडी असते, रूट, स्टेम, लिव्स. गॅमेट्स तयार करणाऱ्या बॉडीला म्हणायचं गॅमेटोफाईट. सो इट प्रोड्यूस दी स्पोर्स and it produce the gametes. So this sporophytic phase is a diploid phase. It is a diploid phase. Diploid phase. याचा अर्थ 2n फेज असते. n म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम सेट असतात, नंबर ऑफ सेट्स ऑफ क्रोमोझोम. 2 मीन्स 2. सो 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. But gametophytic phase is a haploid phase. That means n set of chromosome. N means one set of chromosome. Right? आता हे जे स्पोर्स तयार होतात, हे स्पोर्स तयार होतात मियोसिसने. याच्यात 2 प्रकारचे डिव्हिजन होत असतात. एक मियोसिस होत असते, एक मायटॉसिस होत असते. मियोसिस, मायटॉसिस. गॅमेट्स तयार होणं याला म्हटलं जातं गॅमेटोजेनेसिस. काय म्हणायचं? गॅमेटोजेनेसिस. गॅमेटो मीन्स गॅमेट्स, जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. जेनेसिस इज नथिंग बट फॉर्मेशन. काय फॉर्म करतंय? गॅमेट्स तयार करते, गॅमेट फॉर्म करतं, म्हणून याला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. So here spore formation is a sporogenesis. So sporo means spores, genesis means formation. So spore formation is sporogenesis, gamete formation is gametogenesis. 2 फेजेस महत्त्वाच्या कळालेत का बघा. एक स्पोरोफायटिक फेज असते, एक गॅमेटोफायटिक फेज. इट वॉज शोन बाय sporophyte, shown by gametophyte. So sporophyte, spore producing body, gametophyte, gamete producing body. So formation of spore is called as sporogenesis, formation of gametes is called as gametogenesis. So this sporophytic phase is a diploid phase, 2n having 2 sets of chromosome. Gametophytic phase is haploid phase, 1 set of chromosome. That means, for example, here is a 20 chromosome. Is a diploid condition 20. So haploid condition is a 10 chromosomes. म्हणजे जेवढे पण असतील त्याच्या हाफ घेतले तर हॅप्लॉइड म्हणायचं. 2 संच असतील तर काय म्हणायचं? 10 आणि 10 असे 2 संच आहेत या ठिकाणी. 10 आणि 10 असे 2 मिळून 20 क्रोमोझोम होतात. हा एक सेट आहे, हा एक सेट. n आणि n असे 2 येणे एकत्र आले की 2n कंडिशन होते. इथं फक्त एकच सेट असतो आणि म्हणून याला म्हणायचं हॅप्लॉइड सेट. आता काय होतं, ही स्पोरोफायटिक फेज आणि गॅमेटोफायटिक फेज एकाडेक होतात. म्हणजे पहिल्यांदा स्पोरोफायटिक फेज होते, नंतर गॅमेटोफायटिक फेज होते, नंतर स्पोरोफायटिक फेज होते, नंतर गॅमेटोफायटिक फेज होते. हे एकमेकाला अल्टरनेट होतात, एकाडेक होतं. and that's why it is called as alternation of generation. So life cycle of plant completed in sporophytic phase and gametophytic phase alternate to each other is called as alternation of generation. आणि अशा प्रकारचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे प्लांटमध्ये होतं आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन मार्फत प्लांटची लाईफ सायकल कंटिन्यू होते. काय कंटिन्यू होते? लाईफ सायकल. ह्या 2 फेजची माहिती आहे. ही माहिती व्हिडिओ पॉज करा आणि ती इन्फॉर्मेशन लिहून घ्या.
ओके, चला तुम्ही स्पोरोफायटिक फेज, गॅमेटोफायटिक फेज लिहून घेतलेले असेल. एक आपण आपल्याला समजण्यासाठी एक लाईफ सायकल आपण कंटिन्यू करणार आहे, बघणार आहे. बघूया, आपण सुरुवात इथून करूया की समजा आपल्याकडे एक यंग प्लांट आहे. यंग प्लांट म्हणजे नव्याने तयार झालेली वनस्पती आहे. यालाच आपण यंग स्पोरोफाइट म्हणतो. स्पोरोफाइट म्हणजे प्लांट. त्याच्यानंतर मॅच्युअर प्लांट होतं, याला मॅच्युअर स्पोरोफाइट म्हणायचं. याच्यामध्ये 2n क्रोमोझोम्स असतात, डिप्लॉइड स्टेज असते, 2 सेट असतात. इथंही 2n सेटच असतो, 2 सेट असतात, कारण या सगळ्या ठिकाणी मायटॉसिस डिव्हिजन होत असते. मॅच्युअर स्पोरोफाइट झाला की त्याच्यामध्ये स्पोरॅन्जियम तयार होतं. स्पोरॅन्जियम म्हणजे स्पोर तयार करणारी बॉडी, ज्याच्यामध्ये स्पोर्स तयार होतात, याला म्हटलं तर स्पोरॅन्जियम. हे पण 2nच असतं. ओके, याच्यामध्ये स्पोरोजेनेसिस झालं, स्पोरोजेनेसिस होतं. हे स्पोरोजेनेसिस मियोसिसनी होतं, मियोसिस. हा पेशी विभाजनाचा प्रकार आहे, टाइप ऑफ सेल डिव्हिजन, इन विच क्रोमोझोम नंबर बिकम्स हाफ, रिड्यूस होतात, याला रिडक्शन डिव्हिजन म्हणतो आपण. मायटॉसिस झालं तर गुणसूत्रांची संख्या 30 राहते, पण मियोसिस झालं तर मात्र इथं जे 2n आहेत त्याचे हाफ होतात, आणि मियोसिस झालं की याच्यापासून आपल्याला स्पोर्स तयार होतात, गिव स्पोर्स. पण हे जे स्पोर्स आहेत हे स्पोर्स हॅप्लॉइड असतात, n नंबरचे असतात, कारण त्याचं असतं मियोसिस. काय असतं? मियोसिस. आता स्पोर्स तयार झाले की इथून पुढं हॅप्लॉइड फेज स्टार्ट होते, आणि ह्या स्पोरचं जर्मिनेशन झालं की गॅमेटोफाइट तयार होतो, गिव्स गॅमेटोफाइट. हा सगळा n हॅप्लॉइडचा असतो, कारण इथून पुढं सगळं मायटॉसिस होत असतं. याला आपण जर्मिनेशन म्हणूया. कोणाचं जर्मिनेशन झालं आहे? स्पोअरचं. काय मिळाला? गॅमेटोफाइट. गॅमेटोफाइटमध्ये 2 प्रकारचे गॅमेट्स तयार होतात, एक मेल गॅमेट, एक फिमेल गॅमेट. गॅमेटोजेनेसिस होतं, हे पण n असतं हॅप्लॉइड, हे सुद्धा nच असतं. फायनली हे 2 गॅमेट्स एकत्र येणं, याला फर्टिलायझेशन म्हणायचं. फर्टिलायझेशन म्हणजे हे 2 गॅमेट्स एकत्र येतात, मेल फिमेल गॅमेट एकत्र येणं, याला म्हणायचं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन. आणि असं झालं तर एक पहिली पेशी तयार होते, फर्स्ट सेल तयार होते. मेल फिमेल गॅमेट एकत्र आले की पहिली सेल तयार होते, ती सेल असते ज्याला म्हणायचं झायगोट. आता मला सांगा, हे मेल गॅमेट हॅप्लॉइड आहे, फिमेल गॅमेट हॅप्लॉइड आहे, 2 n एकत्र आले की 2n कंडिशन तयार होते. ही पहिली 2n कंडिशन आहे की ज्या ठिकाणी डिप्लॉइड स्टेज तयार होते, आणि नंतर झायगोट पासून यंग प्लांट मिळतं. म्हणजे आपण थोडंसं समजण्यासाठी इथून वरती 2n कंडिशन आहे इथंपर्यंत, इथून खाली n कंडिशन आहे. तर ज्या ज्या ठिकाणी 2n वरती लिहिलेलं आहे हे सगळे डिप्लॉइड असतात, याला म्हणायचं स्पोरोफायटिक फेज. काय म्हणायचं? स्पोरोफायटिक फेज. आणि ही फेज असते
2n कंडिशन डिप्लॉइड फेज असते. इकडं मात्र गॅमेट्स तयार झालेले आहेत, मेल फिमेल गॅमेट्स, याला म्हणायचं गॅमेटोफायटिक फेज. काय म्हणायचं? गॅमेटोफायटिक फेज. आणि ही गॅमेटोफायटिक फेज मात्र हॅप्लॉइड असते. वन सेट ऑफ क्रोमोझोम असतात. ही एकदा स्पोरोफायटिक फेज, एकदा गॅमेटोफायटिक फेज, एकाड एक होणं, याला म्हणायचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. म्हणजे एकदा स्पोर्स तयार होतील, नंतर गॅमेट्स, पुन्हा स्पोर्स, पुन्हा गॅमेट्स, अल्टरनेट टू इच अदर, कॉल्ड ॲज अल्टरनेशन ऑफ जनरेशन. So sporophytic phase becomes diploid and gametophytic phase becomes haploid. So 2n is a diploid, n is a haploid. So this is a diploid. Ploid म्हणजे set, di means two set of chromosome, hap means one, this is the haploid, one set of chromosome. So this is called as alternation of जनरेशन. या पद्धतीनं कोणत्याही प्लांटची लाईफ सायकल कंटिन्यू होते. मग काहींच्यामध्ये ही फेज असते डिप्लॉइड फेज, ही जास्त प्रमाणात होते, त्या सायकलला म्हणायचं डिप्लॉन्टिक. काय म्हणायचं? डिप्लॉन्टिक. काही प्लांटमध्ये ही गॅमेटोफायटिक फेज असते, ती जास्त प्रमाणात असते, डॉमिनंट असते, याला हॅप्लॉन्टिक म्हणायचं. म्हणजे बघा, जर का ही स्पोरोफायटिक फेज डिप्लॉइड फेज जास्त झाले, सो डिप्लॉइड इज मोर देन कॉल्ड एज डिप्लॉन्टिक लाइफ सायकल. when called as डिप्लॉन्टिक, डिप्लॉइड फेज इज मोर. जर हॅप्लॉइड फेज जास्त असेल, हॅप्लॉइड इज मोर, that means dominant, called as haplontic life cycle. फरक कळाला आहे. डिप्लॉन्टिक फेज जास्त होत असेल, डॉमिनंट असेल तर डिप्लॉइड म्हणायचं. हॅप्लॉइड फेज जास्त प्रमाणात होत असेल, डॉमिनंट असेल तर हॅप्लॉन्टिक म्हणायचं. आणि ह्या दोन्ही सारख्या प्रमाणात होत असतील, हॅप्लॉइड पण तेवढीच होते, डिप्लॉइड पण तेवढीच होते, इक्वल प्रपोर्शनमध्ये होत असतील, तर त्या लाईफ सायकलला म्हणायचं हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. काय म्हणायचं? हॅप्लो डिप्लॉन्टिक life cycle. When it is called as haplodiploidic, only when diploid and haploid phase takes place in equal amount, both phases are dominant, then called as haplodiploidic. Once again, बघा कोणकोणते तीन टाइप्स आहेत. एक डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, डिप्लॉइड फेज म्हणजे स्पोरोफायटिक फेज डॉमिनंट असते, हॅप्लॉन्टिक म्हणजे हॅप्लॉइड फेज डॉमिनंट असते. दोन्ही डॉमिनंट असतील इक्वल अमाऊंटमध्ये, तेव्हा त्याला म्हणायचं हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आणि या तीनही प्रकारच्या लाईफ सायकल आपण डिटेल पाहणार आहोत. टाईप्स ऑफ लाईफ सायकलमध्ये आपण तीन महत्त्वाचे टाईप्स बघणार आहे. एक डिप्लॉन्टिक, दुसरा हॅप्लॉन्टिक आणि हॅप्लो डिप्लॉन्टिक. ओके, वन बाय वन आपण हे स्टडी करणार आहोत. ओके, चला नंबर 1 आपण लाईफ सायकल बघूया. फर्स्ट लाईफ सायकल आपल्याला बघायची आहे ती म्हणजेच आत्ताच आपण बघितलं की प्लांटची जी लाईफ सायकल असते ती अल्टरनेशन ऑफ जनरेशन होते. एक डिप्लॉइड फेज असते, एक हॅप्लॉइड म्हणजे स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक. पहिल्यांदा आपण याचे तीन टाईप्स आहेत, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल आणि हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. नंबर 1, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. सो नेम इटसेल्फ इंडिकेट्स डेफिनेशन. नावावरून आपल्याला व्याख्या सांगता येते. ज्या लाईफ सायकलमध्ये डिप्लॉइड फेज डॉमिनंट असते
त्या लाईफ सायकलला म्हणायचं डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, अ लाईफ सायकल इन विच डिप्लॉइड फेज इज डॉमिनंट. सो फर्स्ट फीचर आहे डिप्लॉइड फेज इज डॉमिनंट. डिप्लॉइड फेज इज डॉमिनंट. आता दोन फेजेस असतात, एक डिप्लॉइड म्हणजे कोणती, स्पोरोफायटिक फेज असते, स्पोरोफायटिक फेज ही डॉमिनंट असते. आता जर एक डॉमिनंट असेल तर दुसरी कशी असणार आहे, या ठिकाणी रिसेसिव्ह असते कारण नाव दिलं आहे आपण डिप्लॉन्टिक. सो हॅप्लॉइड फेज इज रिसेसिव्ह. म्हणजे कोणती फेज असते हॅप्लॉइड, जिथं गॅमिट्स तयार होतात ती हॅप्लॉइड फेज असते. म्हणजे गॅमेटोफायटिक फेज आहे ती मात्र कमी प्रमाणात होते. सो गॅमेटोफायटिक फेज. डॉमिनंट याचा अर्थ एक्सेस लार्जमध्ये होते, ही मात्र लेस होते, कमी प्रमाणात होते. ही डॉमिनंट आहे म्हणजे मोर होते, ही मात्र लेस असते, कमी प्रमाणात होते, जास्त प्रमाणात होते. म्हणजे आपल्याला त्याच्या व्याख्या कळालेल्या आहेत. आता जनरली काय काय होतं हे वन बाय वन आपण बघणार आहे. सुरुवात करूया, आपण डायग्रामच्या साहाय्याने क्लिअर करणार आहे. तर सुरुवात आपण झायगोटपासून करूया. समजा आपल्याकडं हा झायगोट आहे, इथून सुरुवात करूया. झायगोट. झायगोट ही प्रत्येक सजीवाची पहिली पेशी असते. सो ऑल दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्टार्ट्स देअर लाईफ फ्रॉम दी झायगोट फेज शोज सेक्स्युअल रिप्रोडक्शन. जेव्हा जेव्हा सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं तेव्हा त्या सगळ्या ऑर्गॅनिझमची, सजीवाची सुरुवात पहिल्या पेशीने होते. याला म्हटलं जातं झायगोट. आणि हा झायगोट 2n असतो. 2n म्हणजे डिप्लॉइड असतो, फर्स्ट सेल ऑफ दी ऑर्गॅनिझम. कशी तयार होते तर मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र आले की झायगोट तयार होतो. असं गृहीत धरूया की आपल्याकडे झायगोट आहे, तो 2n आहे. आता या झायगोटचं पुढं मायटॉसिस होतं. काय होतं, मायटॉसिस. हा पेशी विभाजनाचा प्रकार आहे, शोज मायटॉसिस. म्हणजे काय, अनेक पेशी तयार होतात पण नंबर बदलत नाही. बघा झायगोटचा क्रोमोझोमचा नंबर आहे 2n म्हणजे 2 सेट्स आहेत, 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम. याच्यापासून अनेक पेशी तयार होतात. समजा हा पण झायगोट स्मॉल साईजनी दाखवलेला आहे, तर इथं मल्टीसेल्युलर लार्ज ऑर्गॅनिझम तयार होतो, मेनी स्पेसिस तयार होतात. का तयार झाले, मायटॉसिसनी. नंबर मात्र तोच राहतो. याला आपण म्हणूया मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. अनेक पेशींनी तयार झाला. अनेक पेशी कशाने तयार झाल्या, मायटॉसिस प्रकारच्या पेशी विभाजनाने झाल्या. मग मला सांगा, झायगोटची कंडिशन 2n आहे, म्हणजे झायगोटमध्ये गुणसूत्रांचे 2 संच आहेत. तर या मल्टीसेल्युलरमध्ये किती असतील, तर ते 2च राहतील. का, कारण पेशी विभाजनाचा टाईप कोणता आहे, मायटॉसिस. आणि मायटॉसिसमध्ये गुणसूत्रांचा नंबर तोच राहतो. सो क्रोमोझोम नंबर रिमेन्स सेम, इज कॉल्ड ॲज मायटॉसिस. म्हणजे हा जो मल्टीसेल्युलर तयार झालेला आहे हा 2nच असतो, बिकम्स 2n, डिप्लॉइडच असतो. आता ह्या डिप्लॉइडचं पुढं जाऊन तयार होतं मिओसिस होतं. कोणतं पेशी विभाजन होईल, मिओसिस. आणि आपल्याला माहीत आहे मिओसिस झालं की गुणसूत्रांची संख्या ही हाफ होते. म्हणजे या ठिकाणी जो ऑर्गॅनिझम तयार होईल, जो गॅमिट तयार होईल, त्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या हाफ राहते. इथं 2n आहे तर इथं n होणार, हाफ होणार. कारण काय आहे, मिओसिस. काय रिझन आहे, मिओसिस. आणि इथं
गॅमेट्स तयार होतात. गॅमेट्स तयार होणं या प्रोसेसला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. काय तयार होतात? गॅमेट्स. आपण असं दाखवूया, इथं मिओसिस होतं आणि 2 गॅमेट्स तयार होतील असं दाखवूया आपण. प्रोड्यूस मेल गॅमेट, प्रोड्यूस फिमेल गॅमेट. याला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. गॅमेटोजेनेसिस म्हणजे गॅमेट्स तयार होतील. हे गॅमेट्स असतील, एक मेल गॅमेट असेल, एक फिमेल गॅमेट असेल. सो मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. हे गॅमेट्स सुद्धा हॅप्लॉइड्स असतात. म्हणजे आपण असं गृहीत धरूया, हे फिमेल गॅमेट आहे, हे मेल गॅमेट आहे, हे यन असतं, हे यन असतं. हॅप्लॉइड सिच्युएशन असते. गॅमेट तयार होणं याला काय म्हणायचं? गॅमेटोजेनेसिस. देन these 2 गॅमेट्स फ्यूज टुगेदर. हे मेल फिमेल गॅमेट एकत्र येतील. एकत्र येणं याला म्हणायचं फर्टिलायझेशन. हे 2 जेव्हा एकत्र येतात त्या प्रोसेसला म्हणायचं फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन झालं, इथं फर्टिलायझेशन होईल. आणि फर्टिलायझेशन झालं की नेक्स्ट ऑर्गॅनिझम म्हणजे नेक्स्ट सेल मिळेल, ज्याला आपण काय म्हणत असतो? झायगोट. आणि हा झायगोट 2n सिच्युएशनचा असतो. 2n कंडिशनचा झायगोट तयार होतो. ह्या गॅमेटपेक्षा थोडी मोठी साईज दाखवूया, याला 2n म्हणायचं. त्याचं पुन्हा मायटोसिस होतं, n मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होतो. मिओसिस झालं की गॅमेटोजेनेसिस, मेल फिमेल गॅमेट्स मिळतात. हे गॅमेट्स आहेत, मेल अँड फिमेल गॅमेट्स. आणि मग एकदा गॅमेट्स नंतर स्पोर्स एकाधिक होतं. ही डिप्लॉइड फेज आहे, ही हॅप्लॉइड फेज असते. याला म्हटलं जातं डिप्लॉन्टिक. आता हे ॲक्च्युली अल्टरनेशन ऑफ जनरेशनच आहे, पण डिप्लॉन्टिक का म्हणायचं? कारण इथून इथंपर्यंतची कंप्लीट फेज असते ही 2n सिच्युएशन्स आहे. इथं 2n आहे, इथं 2n आहे, ही 2n असते. n फेज फक्त एवढीच असते. म्हणजे आपण असं दाखवूया, एवढीच फक्त मी डॉटेड लाईननी दाखवलेली एवढीच फक्त हॅप्लॉइड फेज असते. सो दिस इज द हॅप्लॉइड फेज. आता मला सांगा, हे सगळं जर आपण कम्पेअर केलं तर आपल्याला असं दिसून येईल की इथं डिप्लॉइडचं प्रमाण कसं आहे? जास्त असतं. ही डिप्लॉइड फेज आहे. ही हॅप्लॉइड आहे. बघा, डिप्लॉइडचा एरिया जास्त दिसतो तुम्हाला, हॅप्लॉइडचं कमी आहे. म्हणजे डिप्लॉइड फेज ही जास्त प्रमाणात होते आणि म्हणून याला म्हणायचं डिप्लॉन्टिक टाईप ऑफ लाईफ सायकल. सो दिस इज दी स्पोरोफायटिक फेज अँड दिस इज दी गॅमेटोफायटिक फेज. सो दिस टाईप ऑफ लाईफ सायकल इज कॉल्ड ॲज डिप्लॉन्टिक टाईप ऑफ लाईफ सायकल. डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. लाईफ सायकल. आणि ही डिप्लॉन्टिक लाईफ सायकल जनरली ॲनिमल्समध्ये होते. एक्झाम्पल बघूया कोणाकोणामध्ये होते. फॉर एक्झाम्पल ॲनिमल्स, काही अल्गीमध्ये पण होते, सर्गॅसममध्ये होते. अल्गी, सर्गॅसम, जनरली सर्गॅसममध्ये होते. काही जिम्नोस्पर्म्समध्ये होते, एंजिओस्पर्ममध्ये होते. सो जिम्नोस्पर्म्स अँड एंजिओस्पर्म्स.
ही त्याचे एक्झाम्पल आहे की ज्यांच्यामध्ये डिप्लॉन्टिक टाईप ऑफ लाईफ सायकल होते. वन्स अगेन बघा, डिप्लॉइड फेज डॉमिनंट आहे म्हणजे स्पोरोफायटिक डॉमिनंट आहे, गॅमेटोफायटिक म्हणजे हॅप्लॉइड रिसेसिव्ह आहे. याच्यामध्ये सुरुवात आपण कुठून केली? झायगोटपासून. झायगोटचं मायटॉसिस झालं की मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम होतो. ह्या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं मेयोसिस झालं की गॅमेट्स तयार होतात. मेल फिमेल गॅमेट्स एकत्र येणं याला काय म्हणायचं? फर्टिलायझेशन. मेजर पार्ट असतो तो डिप्लॉइड कंडिशनचा असतो. मायनर पार्ट आहे तो हॅप्लॉइडचा आहे. मेजर कंटेंट डिप्लॉइडचा आहे म्हणून याला काय म्हणायचं? डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. कोणाकोणामध्ये होते? अनिमल्स, अल्गी. अल्गीमध्ये फक्त सर्गॅसम आहे. जिम्नॉस्पर्म्स अँड सम एंजिओस्पर्म्समध्ये होते. ओके, डायग्राम काढून घ्या, व्यवस्थित डायग्राम काढून घ्या डिप्लॉन्टिक लाईफ सायकलची. ओके, नेक्स्ट सायकल आपल्याला नंबर 2 सायकल बघायची आहे, हॅप्लॉन्टिक. पहिल्यांदा आपण बघितली डिप्लॉन्टिक, डिप्लॉइड फेज डॉमिनंट असते. आता आपल्याला पाहायचं आहे हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल म्हणजे हॅप्लॉइड फेज डॉमिनंट असते. आता आपण काय करूया, पहिल्यांदा डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया आणि जसजसे डायग्रॅम कंप्लीट होईल तसतसे आपल्याला त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स पण लक्षात येतील. म्हणजे पहिल्यांदा आपण डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया. समजा आपण अशा पद्धतीनं ही डायग्रॅम दाखवणार आहोत. आपल्याला समजण्यासाठी आपण दाखवलेलं आहे. ओके, वन्स अगेन पुन्हा सुरुवात आपण झायगोटपासूनच करणार आहे. झायगोट आपल्याला माहीत आहे झायगोट कसा असतो? 2n कंडिशनचा असतो म्हणजे डिप्लॉइड असतो. मेल फिमेल गॅमेट एकत्र आले की काय होतं? झायगोट तयार होतो. या झायगोटचं पुढं जाऊन मियोसिस होतं. काय होतं? मियोसिस. झायगोट शोज मियोसिस. आणि मियोसिस झालं म्हणजेच गॅमिट्स तयार होणार आहेत. मियोसिस झालं की काय तयार होतील? गॅमिट. गॅमेटोजेनेसिस होणार आहे. गॅमेटोजेनेसिस. सुरुवातीला या प्लांटमध्ये या झायगोट्स पासून मियोसिस झालं की गॅमेट्स तयार होतील, परंतु गॅमेट्स तयार व्हायच्या अगोदर आपण त्याची स्पोअर तयार, आता हा जो तयार होतो ही स्पोरोफायटिक फेज आहे, डिप्लॉइड फेज असते. मियोसिस झालं की त्याच्यापासून तयार होतात स्पोअर्स. आता आपल्याला माहीत असायला पाहिजे की हे जे स्पोअर्स तयार झालेले आहेत हे स्पोअर्स मात्र मियोसिसनी झालेले आहेत म्हणजे यन कंडिशनचे आहेत, हॅप्लॉइड स्टेटचे आहेत, कारण इथं काय झालेलं आहे? मियोसिस. हे स्पोअरचं काय होतं? जर्मिनेशन होतं आणि स्पोअर जर्मिनेट झाले की त्याच्यापासून गॅमेटोफाइट तयार होतो. म्हणजे स्पोर्स जर्मिनेट झाले की गॅमेटोफाइट तयार होतो म्हणजे गॅमेट्स तयार होते. मग ते हॅप्लॉइड सिच्युएशनला युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल. सो गिव्स इथं थोडी साईज आपण लार्ज दाखवूया. हा मात्र यन सिच्युएशनलाच असतो. मग हा युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल. युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. म्हणजे हे गॅमेट आहे. या ठिकाणी हे जे तयार होत असतील स्पोअरपासून जे युनिसेल्युलर मल्टीसेल्युलर तयार झालं, इथं जी डिव्हिजन होते हे असते मायटॉसिसच. याच्यापासून गॅमेट्स तयार होतात. मेल फिमेल गॅमेट्स तयार होतील. मेल गॅमेट, फिमेल गॅमेट. हे गॅमेट म्हटलं की यन सिच्युएशन असते.
हॅप्लॉइड, हे पण एन कंडिशनचं आहे हॅप्लॉइड. परंतु होणारे डिव्हिजन मात्र इथं मिओसिसच डिव्हिजन झालेले असते. मिओसिस सॉरी गुणसूत्रांचा नंबर तोच राहिला आहे, एनचा एनच राहिला, याचा अर्थ सेम डिव्हिजन असते. मायटॉसिस जेव्हा कमी होतो 2nचा एन होतो तेव्हा मिओसिस, नंबर सेम राहत असेल तर मायटॉसिसच. मायटॉसिस याला म्हणायचं गॅमेटोजेनेसिस. काय म्हणायचं? गॅमेटोजेनेसिस. जेनेसिस म्हणजे फॉर्मेशन, काय फॉर्म झाले, गॅमेट. कोणते गॅमेट तयार झाले? मेल फिमेल गॅमेट तयार झाले. आता हे गॅमेट्स आहेत, हे गॅमेट्स मात्र एकत्र येतील आणि गॅमेट्स एकत्र आले, हे मेल गॅमेट हे फिमेल गॅमेट हे एकत्र आले की आपल्याला माहीत आहे पहिली पेशी तयार होते, ज्याला आपण म्हणत असतो झायगोट. आणि हा इथं गॅमेट्स थोडी साईज दाखवूया आपण. बघा, हा मेल गॅमेट आहे, हा फिमेल गॅमेट आहे, हा यन आहे, हा यन आहे. हे दोन एकत्र आले, मेल फिमेल गॅमेट एकत्र आले की फर्टिलायझेशन होतं. म्हणजे हा मेल गॅमेट हा फिमेल गॅमेट एकत्र आले की फर्टिलायझेशन होतं. याला म्हणायचं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन झालं की पहिली स्टेप तयार होते, म्हणजे या ठिकाणी झायगोट तयार होतो की जो 2n असतो, यन आणि यन कंडिशनला असतो. हे फर्टिलायझेशन तुम्ही इथं लिहिलं तरी चालेल, इव्हन दो या ठिकाणी लिहिलं तरीसुद्धा चालू शकतं. इथंही लिहू शकता तुम्ही फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन झालं की आपल्याला झायगोट मिळतो, की जो झायगोट 2n कंडिशनचा असतो, डिप्लॉइड असतो. आता थोडंसं बघूया आपण, इथं 2n कंडिशन कुठं आलेले आहे? फर्टिलायझेशन होतं म्हणजे हा झायगोट तयार झालेला आहे 2n कंडिशनचा. तर या ठिकाणी आपल्याला की एवढीच फेज अशी दिसते आपल्याला या ठिकाणी, की जी डिप्लॉइड असते. बघा, ही फेज आहे, ही 2n कंडिशनची फेज आहे, डिप्लॉइड फेज आहे. उरलेली कंप्लीट फेज आहे, इथं यन आहे, हा यन आहे, हे दोन यन आहे, ह्याचा अर्थ ही हॅप्लॉइड फेज आहे. म्हणजे डिप्लॉइड फेज लेस होते, हॅप्लॉइड फेज मोर होते. ही हॅप्लॉइड फेज आहे. फेज इज मोर. आणि ही डिप्लॉइड फेज असते, ही मात्र लेस असते. डिप्लॉइड टू एन असते, ही लेस असते. मग मला सांगा जास्त कोणती फेज आम्हाला दिसते? हॅप्लॉइड फेज. आणि म्हणून या लाईफ सायकलला म्हणायचं हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. नंबर 2 हॅप्लॉन्टिक लाईफ cycle. Why this is called as haplontic life cycle? Because haploid phase is dominant. मग characteristics काय काय होतील बघूया वन बाय वन. सो haploid phase is dominant. राईट. मग जर हॅप्लॉइड डॉमिनंट आहे तर डिप्लॉइड कसे असते? कमी असते, रिसेसिव्ह असते. सो डिप्लॉइड फेज इज रिसेसिव्ह. राईट. नेक्स्ट, आता आपल्याला असं दिसतं की हॅप्लॉइड फेजमध्ये सुद्धा काय झालेलं आहे? मायटॉसिस झालेलं आहे. सो haploid phase shows mitosis. Mitosis occurs in haploid phase.
हॅप्लॉइड फेज. नेक्स्ट, गॅमेट्स कम टुगेदर टू फॉर्म दी झायगोट, आणि झायगोट हा डिप्लॉइड असतो. सो गॅमेट्स फ्यूज टुगेदर, झायगोट इज दी ओनली डिप्लॉइड फेज असं म्हणू आपण. सो झायगोट इज दी ओनली डिप्लॉइड फेज. फक्त आणि फक्त याच्या एंटायर लाईफ सायकलमध्ये फक्त कोण झायगोटच डिप्लॉइड आहे, बाकी सगळे कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. आणि म्हणून याला म्हणायचं हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. आणि या झायगोटचं पुढं जाऊन काय होतं, मियोसिस, स्पोर्स, स्पोर्सचं मायटोसिस झालं की त्याच्यापासून युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार होईल, पण हॅप्लॉइडच असेल. नंतर गॅमिटोजेनेसिस होतील, गॅमिट्स एकत्र येतील. इथं मात्र तुम्हाला फक्त आणि फक्त एवढीच फेज अशी दिसते की जी डिप्लॉइड आहे, बाकी सगळ्या फेजेस या हॅप्लॉइड. सो झायगोट इज दी ओनली डिप्लॉइड फेज इन एंटायर लाईफ सायकल. एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल मोस्ट फंगाय सम अल्गीमध्ये होते. सो मोस्ट फंगाय सम अल्गी, ह्या अल्गीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अल्गे आहे. होलवॅक्स, त्याच्यानंतर स्पायरोगायरामध्ये पण होते, क्लायमॅन्डोमान्समध्ये होते, स्पायरोगायरा आणि क्लायमॅन्डोमान्स. यांच्यामध्ये सम अल्गी, मोस्ट फंगाय यांच्यामध्ये ही हॅप्लॉन्टिक टाईप ऑफ लाईफ सायकल होते. याला म्हणायचं हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. काय म्हणायचं, हॅप्लॉन्टिक. वाय, बिकॉज हॅप्लॉइड फेज इज डॉमिनंट. कन्सेप्ट क्लिअर झाला आहे, सिम्पल आहे. मियोसिस, स्पोर्स, युनि और मल्टीसेल्युलर, गॅमेटोजेनेसिस, मेल फिमेल गॅमेट, फर्टिलायझेशन, झायगोट. फक्त झायगोट डिप्लॉइड असतो, बाकी सगळे कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. आणि म्हणून याला म्हणायचं हॅप्लॉन्टिक, बिकॉज हॅप्लॉइड फेज इज डॉमिनंट. ओके, डायग्राम व्यवस्थित काढून घ्या. लास्ट नंबर 3 लाईफ सायकल आपल्याला पाहिजे, ती म्हणजे हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. नंबर 3 हॅप्लो डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता हे हॅप्लो डिप्लॉन्टिक दोन्ही नावं आलेत, आपल्याला व्याख्या कळालेलं आहे. बोथ फेजेस आर डॉमिनंट, हॅप्लॉइड फेज ॲज वेल ॲज डिप्लॉइड फेजेस आर डॉमिनंट. सुरुवातीला डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन, त्याच्या साहाय्याने आपण कॅरेक्टरिस्टिक्स लिहिणार आहोत. ओके, सो फर्स्ट वी स्टार्ट फ्रॉम दी झायगोट. सो दिस इज द झायगोट, 2n झायगोट. डिप्लॉइड सिच्युएशन असते, झायगोट 2n आहे. थोडंसं आपण मार्किंग करून घेऊया. या पद्धतीनं आपण लाईफ सायकल लिहिणार आहे. ओके, झायगोट मायटॉसिस होतं, याचं शोज मायटॉसिस. आणि या झायगोटचं मायटॉसिस झालं की या ठिकाणी मल्टीसेल्युलर डिप्लॉइड ऑर्गॅनिझम तयार होतो. लार्ज दाखवूया. हे 2n आहे, हेही 2nच राहणार, कारण डिव्हिजनचा टाईप कुठला आहे, मायटॉसिस. सो दिस इज द मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम.
पेशींची संख्या वाढते कारण इथं काय झालेलं आहे, मायटॉसिस झालेलं आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचं पुढं जाऊन मिओसिस होतं. काय होतं? मिओसिस. सांगा, मिओसिस म्हणजे सेम डिव्हिजन, इक्वल डिव्हिजन असते का रिडक्शन असते? तर ते रिडक्शन असतं. शोज मिओसिस. आणि मिओसिस झालं की आपल्याला जे मिळतात त्यांना म्हणायचं स्पोर्स. गिव्स स्पोर्स. हे जे स्पोर्स असतात, इंक थोडी वेगळी यूज करूया आपण समजण्यासाठी. गिव्स स्पोर. इथं मिळालेले स्पोर्स आहेत ते इथं 2n आहे, त्याचं काय होणार? n होणार, कारण इथं काय झालं आहे? मिओसिस. मिओसिसमध्ये नंबर काय होतो? हाफ. कॉल्ड ॲज स्पोर्स. हे स्पोर्स जर्मिनेट झाले की स्पोर्सपासून मिळणार गॅमेट्स. काय मिळतील आपल्याला? गॅमेट्स. 2 गॅमेट्स मिळतील, मेल फिमेल. मेल अँड फिमेल. हे गॅमेट हे पण हॅप्लॉइडच असतं. हे मेल गॅमेट आहे, हे फिमेल गॅमेट आहे. n. फायनली हे 2 n एकत्र येतील, म्हणजे हे मेल गॅमेट एकत्र येईल, फिमेल गॅमेट एकत्र येईल. 2 गॅमेट एकत्र येणं याला आपण काय म्हणत असतो? फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन झालं की आम्हाला झायगोट मिळतो की जो 2n असतो. याला म्हणायचं हॅप्लोडिप्लॉन्टिक. आता बघूया, इथून डिप्लॉइड फेज आहे, इथून हॅप्लॉइड फेज आहे, म्हणजे आपण याचं असं डिवायडेशन करू शकतो. इथून दाखवूया. बघा, इथून असं डिवायडेशन आपण करू शकतो. याच्यावरती हॅप्लॉइड फेज आहे, इथं डिप्लॉइड फेज आहे. डिप्लॉइड फेज ह्याला म्हणायचं हॅप्लॉइड फेज. ही असते स्पोरोफायटिक फेज, कारण याचा एंड प्रोडक्ट स्पोर म्हणून निघून जातो. याचं गॅमेट्स तयार होतं म्हणजे गॅमेटोफायटिक. गॅमेटोफायटिक. आता बघूया आपण, जेवढी डिप्लॉइड फेज झाली तेवढीच गॅमेटोफायटिक फेज हॅप्लॉइड होते, म्हणजे बोथ डिप्लॉइड अँड हॅप्लॉइड आर इक्वल डॉमिनंट. सो बोथ फेजेस आर इक्वली डॉमिनंट. सो कॉल्ड ॲज हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आणि म्हणून याचं फर्स्ट फीचर आहे बोथ diploid and haploid phases are equally dominant, and that's why called as haplodiplontic phase. Both phases are equally dominant. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर या झायगोटचं काय होतं? मायटॉसिस. आणि नंतर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम त्याचं काय होतं? मिओसिस होतं. म्हणजेच डिप्लॉइड फेजमध्ये मायटॉसिस होतं, हॅप्लॉइड फेजमध्ये मिओसिस होत असतं. सो गॅमेटोफाइट इज अ मल्टीसेल्युलर अँड हॅप्लॉइड. हा जो गॅमेटोफाइट इथं तयार झालेला आहे, स्पोर्सपासून तयार होतो गॅमेटोफाइट, असं आपण इथं लिहूया. याला आपण गॅमेटोफाइट म्हणूया. हा गॅमेटोफाइट आहे.
एन कंडिशन असते. मग हा युनिसेल्युलर असेल किंवा मल्टीसेल्युलर असेल. समजा हा आपण साईज वाढते म्हणजे मल्टीसेल्युलर गॅमेटोफाइट. So gametophyte is a haploid. Gametophyte is multicellular haploid. ओके. आता याच्यानंतर स्पोरोफाइट हा सुद्धा मल्टीसेल्युलरच असतो, पण तो मात्र डिप्लॉइड आहे. हा स्पोरोफाइट आहे, याला म्हणायचं स्पोरोफाइट. सो स्पोरोफाइट is multicellular and diploid. हा डिफरन्स आहे. हाही मल्टीसेल्युलर आहे, हाही मल्टीसेल्युलर आहे. हा डिप्लॉइड टू एन आहे, हा हॅप्लॉइड आहे एन आहे. याला स्पोरोफाइट म्हणायचं, याला गॅमेटोफाइट म्हणायचं. देन एक्झाम्पल्स, याचे एक्झाम्पल्स जर बघितली तर जनरली हायर प्लांट्स आहेत, लँड प्लांट्स आहेत, अँड सम अल्गी, ब्रायोफाइटा अँड टेरिडोफाइटा. सो लँड प्लांट्स, algae, some algae, bryophyta, some bryophyta, and some pteridophytes. यांच्यामध्ये अशा पद्धतीची लाईफ सायकल कंटिन्यू होते. सो लँड प्लांट्स, algae, bryophyta and pteridophyta shows the haplodiplontic life cycle. So both phases are equally dominant. Once again, diploid phase starts from zygote, shows meiosis, gives multicellular organism called sporophyte. Sporophyte shows meiosis, gives spores which produce multicellular gametophyte which is haploid. Gametophyte gives male and female gamete which shows fertilization to gives again zygote. So diploid phase, haploid phase, S phase, Z phase. S means sporophytic phase, Z means gametophytic phase, shows SG sequence म्हणजे स्पोरोफायटिक गॅमेटोफायटिक, स्पोरोफायटिक गॅमेटोफायटिक, and that's why it is called as alternation of generation. ओके. या ठिकाणी आपले सगळे लाईफ सायकल अल्टरनेशन ऑफ जनरेशनचे 3 टाईप्स होते. एक डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. हा पार्ट आपला कंप्लीट होतो आणि त्याचबरोबर किंगडम प्लांटी हा टॉपिकसुद्धा कंप्लीट होतो. या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीला क्रिप्टोगॅम्स, त्याचे 3 डिव्हिजन्स, एक अल्गी ॲक्वॅटिक प्लांट्स, ब्रायोफायटा ॲम्फिबियन प्लांट्स, टेरिडोफायटा फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स, त्याच्यानंतर फेनोरोग्राम्समध्ये जिम्नोस्पर्म्स, प्रिमिटिव्ह फ्लावरिंग प्लांट्स आणि एंजिओस्पर्म, वेल डेव्हलप्ड फ्लावरिंग प्लांट्स, असे 5 डिव्हिजन बघितल्या. आणि त्याच्यानंतर लाईफ सायकलमध्ये डिप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. अतिशय इंटरेस्टिंग, अतिशय सोपा टॉपिक होता आणि मोस्टली CETसाठी, थेरीसाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. हा टॉपिक व्यवस्थित रीड करा. काही शंका असतील तर त्या तुम्ही विचारू शकता. हे डायग्राम व्यवस्थित व्हिडिओ पॉज करा आणि डायग्राम काढून घ्या. थँक्यू व्हेरी मच.